कृष्ण यात्रा कंपनीच्या वतीने मी आपलं स्वागत करतो। आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत, गुप्त गोदावरी गमस्कर अशा ठिकाणी आलेलो आहोत। गुप्त गोदावरी प्रभू रामरायाने आपल्या सीतामाईसाठी सीताकुंड बनवलं, गोदावरीचं स्नान करायची इच्छा झाली आणि त्यासाठी हा गोदावरी नदी इथे या ठिकाणी बोलावली। त्याचं उद्गम स्थळ आपण बघत आहोत। सुंदर अशी लाखो वर्षापूर्वीची गुहा आहे। त्या गुफेमध्ये त्या ठिकाणी बघत आहोत सुंदर नजारा, अतिशय सुंदर। या ठिकाणी वर खटखटाचा एक असा आहे की ज्यावेळी सीतामाई या कुंडावर स्नान करत होते त्यावेळी एक राक्षस आला आणि सीतामाईचे कपडे चोरून घेऊन चालला। त्यावेळी प्रभू रामरायाने बाण सोडला आणि त्याला उलटा टांगला। सबको बोल दो दर्शन कर लो। क्या नाम? एक खटखटा चोर है? मोठा दगड दिसतोय, हा खटखटा चोर। तो राक्षस कपडे चोरून चालला, त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी बाण मारला, त्याला उलटा टांगला। तो म्हणतो, देवा मी काय करू आता, काय खाणार? तर येणार जाणाऱ्याचं तुझ्याकडे जो कोणी बघल त्याचं पाप खा आणि जिवंत राहा, असं त्या ठिकाणी त्याला सांगितलं। असा असणारा हा खटखटा चोर या ठिकाणी बघत आहोत। अप्रतिम असं देखणं नॅचरल विश्वकर्म्या कर्वे प्रभू रामचंद्रांनी बनवलेले हे दृश्य, ही गुफा या ठिकाणी आपल्याला दाखवतोय। अतिशय सुंदर नजारा आहे। हे सर्व यात्रेकरू या ठिकाणी आनंद घेत आहेत। बघत आहोत आपण गुप्त गोदावरीमध्ये सर्व आमचे यात्रेकरू धनुष्य मारला आणि त्या धनुष्य कुंडामध्ये गोदावरीचं उद्गम झाला। असं असणारे हे सुंदर ठिकाण मी त्या ठिकाणी येतोय आपल्याला या गुहेमधनं। अतिशय सुंदर नजारा आहे। गोदावरी नदी इथंच आली, इथूनच उगम पावली आणि इथंच गुप्त झाली, असा असणारा सुंदर नजारा आपल्यापर्यंत पोहोचवतोय। ही गोदावरी उद्गम स्थळ, असा असणारा सुंदर नजारा बघत आहोत। अप्रतिम असं नॅचरल विश्वकर्म्या कर्वे प्रभू रामचंद्रांनी बनवलेलं हे लाखो वर्षापूर्वीचं दैदिप्यमान देखणं ठिकाण गुप्त गोदावरी उद्गम स्थान या ठिकाणी आहे। इथं गोदावरीचा उगम झाला, असं असणारे सुंदर ठिकाण गुप्त गोदावरी। चला, राधे राधे। अप्रतिम दृश्य, अप्रतिम गुफा, नॅचरल हे सौंदर्य अखिल विश्वामध्ये एकमेव असं असणारं ठिकाण आपण बघत आहोत। आता दुसऱ्या गुफेमध्ये आपण जाणार आहोत, जिथं गोदावरी नदी उद्गम पावलेली पुढे वाहत कशी गेली आणि कशी गुप्त झाली तेही ठिकाण आपण बघणार आहोत। त्या गुफेतलं दर्शन करून हे सर्व आमचे यात्रेकरू निघालेले आहेत। राधे राधे। से देखना आपस भेष विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी। हे प्रभू रामचंद्र वनवास काळामध्ये 11.5 वर्ष 14 वर्षापैकी 11.5 वर्षे या ठिकाणी त्यांनी राहिले, असं असणारं हे ठिकाण। पहिल्या गुफेतलं दर्शन झालेलं आहे, आता दुसऱ्या गुफेमध्ये आपण चाललेलो आहोत। गुप्त गोदावरीचं सुंदर ठिकाण, सर्व यात्रेकरी आता गुफेमध्ये जात आहेत। या गुफामध्ये आता आपण जाणार आहोत। गुप्त गोदावरी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। राधे राधे। जय माँ गुप्त गोदावरी। नजारा बघत आहोत, अतिशय सुंदर नजारा। वाहणारं पाणी, उद्गम स्थळापासून येणारं हे पाणी आपण बघत आहोत। अतिशय सुंदर नजारा, चमत्कारिक ठिकाण गुप्त गोदावरी बघत आहोत आपण। आमचे सर्व यात्रेकरू त्या गुफेमध्ये त्या पाण्यातला आनंद घेत असतानाचं दृश्य गुप्त गोदावरी।
सर्व यात्रेकरी या चमत्कारिक ठिकाण गुप्त गोदावरीच्या ठिकाणी आलेले आहेत. बघत आहोत आपण. राधे राधे. हे सर्व आमचे यात्रेकरू आतमध्ये गोदावरीचं दर्शन करून आलेले आहेत. सुंदर नजारा, सुंदर दृश्य. बघू शकता अतिशय सुंदर नजारा. गुप्त गोदावरीची ही गुहा, त्या गुफेमधून उगम झालेल्या ठिकाणापासून ही वाहणारी गुप्त गोदावरी अशी वाहत 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 खाली जाते आणि गुप्त होते म्हणून तिला गुप्त गोदावरी म्हणतात. असं सुंदर नजारा, सुंदर ठिकाण. विश्वकर्मे आकर्वे प्रभू रामचंद्रानं बनवलेलं नॅचरल, नैसर्गिक असं एक चमत्कारिक ठिकाण आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. अतिशय सुंदर देखणं दृश्य, सुंदर नजारा, सुंदर दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतात. गुप्त गोदावरीमध्ये हे सर्व यात्रेकरू उद्गम स्थळापर्यंत जाऊन परत येते दृश्य. अतिशय देखणी गुहा. एक वेळा ह्या चमत्कारिक ठिकाणाला भेट द्यावी असं असणारं ठिकाण. राधे राधे. अतिशय सुंदर नजारा हो, अतिशय सुंदर दृश्य. हो बघा इकडं. राधे राधे. इकडे बघा. ठीक है ठीक है. अरे वो करते हमें क्या करे, उनको बोलो कि चिल्लाओ मत. इधर आया जोश है. तुम तो इधर रहते हो, तुम्हें कब कुछ नहीं लगता. जो दूर से आते हैं ना उनको बहुत अलग सा लगता है. चालू असल्यावर बोलायचं नसतं. तुम्ही नंबर कुठे दिलाय मला, तर तुमचा आवाज जातोय. नंबर दिला तर जाणार ना. मग नंबर दिल्यावर त्याला जोड लागत, त्याला दिसतंय. आता द्या नंबर. जातोय राधे. आणि